विदर्भात उन्हाचा पारा वाढला आहे आणि तिकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील राजकारण देखील तापलेलं आहे। आज प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज प्रहारचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिनेश बुब जे आहेत ते आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन आज प्रहारच्या वतीने अमरावतीमध्ये केलं जाणार आहे। दिनेश बुब यांच्या उमेदवारीने अमरावतीच्या राजकारणामध्ये जो आहे तो नवा ट्विस्ट आलेला आहे। आपल्या सोबत दिनेश बुब स्वतः आहेत। भाऊ, आजचा महत्त्वाचा दिवस आहे, नामांकन अर्ज दाखल करतायत, कशी तयारी झाली? तयारी तसा विचार केला तर हे जवळपास 6 महिन्यापासून सुरू आहे। 6 महिन्यापासून अमरावती जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधी क्षेत्रातले आणि जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातले ज्यांना आपण समजदार म्हणू, प्रामाणिक म्हणू आणि ज्यांना लोकलज्जा आहे असे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी मिळून पहिले असं ठरवलं होतं की महाविकास आघाडीची उमेदवारी दिनेश बुब यांना शिवसेनेच्या माध्यमातून मिळावी, असा एक माइंडसेट झाला होता जिल्ह्यातील जनतेचा। परंतु अचानक असं झालं की काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर झाली, मग भारतीय जनता पक्षाची उमेदवारी झाली। हे 5-6 दिवस जे सर्व विषय चालले त्याच्यामधून सगळ्या लोकांनी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल का या दृष्टीने चाचपणी केली, परंतु दुर्दैवाने तसे काही चिन्ह दिसत नसल्यामुळे नाईलाजास्तव कमीत कमी 40,000 लोकांचं ओपिनियन घेऊन राजकीय, सामाजिक क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले आणि सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांनी निर्णय घेऊन बच्चू भाऊंच्या नेतृत्वामध्ये मला उमेदवारीसाठी तयार केलं। मी तयार झालो आणि लोक आग्रहास्तव लोकांनी दिलेली ही उमेदवारी असल्यामुळे उद्या आम्ही काय प्रयत्न करत आहोत हा भाग आता दुय्यम झालेला आहे। आता लोक काय तयारी करून राहिले आहे इथे यासाठी, आम्हाला परवा जेव्हापासून हे जाहीर झालं का 3 तारखेला नामांकन आहे तेव्हापासून फोन फक्त आम्हाला याच्यासाठी येऊन राहिले, भाऊ अभिनंदन, नॉमिनेशनला आम्ही येऊन राहिलो, आमची येण्याची व्यवस्था आम्ही करून राहिलो। काही प्रमाणात लोकांनी काही मागितलं का आमच्या इथं गाडी पाठवू शकता का, तर आम्ही हेच म्हटलं की आपण 2 व्हीलरनी या, STनी या आणि आपले 2 तास द्या, कारण आपण हे सगळ्यांनी मिळून ठरवलेली उमेदवारी आहे। याकरिता आम्ही विशेष प्रयत्न करण्यापेक्षा लोकच प्रयत्न करून राहिले, हे त्याचं समर्पक उत्तर आहे। दिनेश बुब यांची ओळख आहे की विदर्भाचा राजा जो तुम्ही गणपती बसवता त्याची आगळी वेगळी मिरवणूक असणार आहेत आणि आजच्या मिरवणुकीचं काय वैशिष्ट्य असणार आहेत, आजच्या जी हे काढणार आहेत महारॅली काढणार आहे तुम्ही, त्याचं नामांकन अर्जासाठी त्याचं काय वैशिष्ट्य असणार? वैशिष्ट्य हेच असणार आहे की आम्ही निवडणुकीचं ब्रीद वाक्य दिलेलं आहे की ही निवडणूक नव्हे, हे जनआंदोलन आहे, चुनाव नाही आहे, जनआंदोलन आहे। या जनआंदोलनामध्ये सगळ्या लोकांनी हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे। आमचं नियोजन असं राहील की निवडणुकीचे बाकीचे सोपस्कार असतात, पोस्टर लावा, बॅनर लावा, भोंगे वाजवा, कर्णकर्कश आवाज करा, गृहिणींना त्रास द्या, आजारी लोकांना त्रास द्या, विद्यार्थ्यांना त्रास द्या, हे सगळे प्रकार टाळून लोकांनी जर ठरवलं तर आम्ही 3 तारखेला लोकांना विनंती केली आहे की एकदा तुम्ही 3 तारखेला 2 तासासाठी या आणि त्याच्यानंतर थेट मतदान करा। बाकीच्या निवडणुकीमधच्या काळखंडामध्ये जो मनोरंजनात्मक लोकांना मानसिक त्रास देण्याचा जो प्रकार होतो तो न होता, डिझेल पेट्रोलची नासाडी न होता लोकांनी या पद्धतीने जर ही निवडणूक लढवली तर अतिशय सोपी जाईल, त्या दृष्टिकोनातूनच नियोजन सुरू आहे। विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी नवनीत राणा, भाजपकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली, विरोध होता मोठ्या प्रमाणावर आणि त्याच माध्यमातून कुठेतरी तुमची उमेदवारी आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आव्हान असणार आहे नवनीत राणांचं, कसं पाहता? लक्षात घ्या बंधू, आम्ही आणि आपण ज्यांचं नाव घेतलं त्यांची लाईनच वेगळी आहे आणि आमची लाईन वेगळी आहे। आमची जनसेवेची लाईन आहे, एक विशिष्ट विचाराने आम्ही सगळे लोक समाजात काम करतो। आमचे विचार छोटेसे असे आहे की परमेश्वरानं इतरांपेक्षा थोडीशी जास्त शक्ती दिली, ती पूर्णच्या पूर्ण शक्ती लोकांसाठी खर्च करावी, त्याच्यातून आम्ही सुदृढ शरीर आणि
व्यवस्थित आम्हाला घर परिवार सर्व व्यवस्थित मिळाल्यामुळे आम्ही सगळं करू शकतो. ते आम्ही पूर्णपणे केलं पाहिजे या विचारानं आम्ही काम करतो. निवडणूक प्रत्येक लढवल्या गेली पाहिजे या मताचे आम्ही नाही. निवडणूक आवश्यक आहे, लोकांचा आग्रह आहे म्हणून ही निवडणूक आहे. त्याच्यामुळे त्यांचं काम आणि आमच्या कामामध्ये खूप फरक आहे. 2.5 लाख मतांनी निवडून येतील नवनीत राणा असा दावा केला आणि तुम्ही पहिल्यांदा आता समोर जाताय. भाऊ थोडंसं माझं उत्तर लांब राहील. गोष्ट कशी आहे, काल मी भाषणामध्ये बोललो की आपण ही जी पद्धत चालू आहे ना, की त्या हिशोबाने आपण ज्या गोष्टीसाठी ही गोष्ट म्हणजे ही संस्था स्थापन झाली याचा कधी विचारच नाही करत. लोकशाहीमध्ये लोकांसाठी चालवण्यात येणारी संस्था आहे संसद. त्याच्यामध्ये प्रतिनिधी पाठवण्याची जबाबदारी आहे आणि अधिकार आहे तो लोकांचा आहे. पत्रकार म्हणा आपण, मी म्हणजे पुढारी आणि बाकीचे जे 5, 10, 15 लोक आहे हे असे ठरवतात की आम्ही जे ठरवू ते जनता करेल. वास्तविकता अशी नाही आहे. विद्यापीठाची निर्मिती कुलगुरू लालबत्तीच्या गाडीमध्ये फिरावा याच्यासाठी झाली नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याच्यासाठी झाली आहे. शिक्षण संस्था का स्थापन झाल्या, शिक्षकांना नोकऱ्या मिळावा किंवा संस्था चालकांना मानतान मिळावं याच्यासाठी नाही झालेलं आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी झालेलं आहे. मूळ मुद्दाच आपण भुलून जातो. अरे हे लोकशाही आहे, लोक ठरवतील कोणाला किती लाखांना निवडून द्यायचं आणि कोणाला किती लाखांना पाळायचं. आपण कसा काय हिशोब करू शकतो. लोकांचं मत आहे ना, ते लोक ठरवतील किती कोणाला कितीनं निवडून आणायचं, कोणाला कितीनं पाळायचं. विजयाचा विश्वास वाटतोय? अजिबात नाही. कधी विश्वास अति आत्मविश्वास याच्यात आम्ही पडत नाही. परंतु इतकं मात्र निश्चित आहे, ज्या अर्थी माझी उमेदवारी समाजातील असंख्य लोकांनी मिळून ठरवलेली आहे, ही माझी नव्हे असंख्य लोकांची जबाबदारी झाली आहे. निवडणुकीचे परंपरागत जे फॉर्म्युले असतात त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशी आगळी वेगळी ही निवडणूक आहे. म्हणून लोक 100% योग्य निवड करतील असा मला लोकांवर विश्वास आहे. नक्कीच तर होते दिनेश बुब आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. बच्चू कडू असतील, स्वतः प्रहारचे आमदार राजकुमार पटेल देखील या ठिकाणी उपस्थित राहणार नाही. लोक स्वखर्चानं येणार असल्याची माहिती जी आहे ते दिनेश बुब यांनी दिलेली आहे. आणि साधारणतः 11 वाजता जी आहे ती या रॅलीला सुरुवात होणार आणि त्यानंतर नेहरू मैदानामध्ये जे आहे ते आमदार बच्चू कडू असतील, उमेदवार दिनेश बुब, राजकुमार पटेल सह महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी लोकांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.